नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सुट्ट्यांच्या दिवसामध्ये काहीतरी वेगळं म्हणून मी आज इथे तांदळाच्या पिठापासून घावन बनवलेले आहेत आणि सोबतच खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। हे घावन तुम्ही रेशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवू शकता किंवा पटणी वगैरे अशा तांदळापासून सुद्धा बनवू शकता, खूप छान बनतात। या तांदळाच्या घावनांना आंबोळी सुद्धा म्हणतात। इथे मी आंबोळीसोबत खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे। तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा बनवून खाऊ शकता, ती सुद्धा खूप छान लागते। चला तर मग पाहू या आंबोळ्या कशा बनवल्यात ते। इथे मी पहिले खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तसेच एक छोटी वाटी मी इथे ज्या डाळी असतात त्या डाळी घेतलेल्या आहेत, ह्या चिवड्यामध्ये जे वापरतो ना आपण त्या डाळी आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे छान असं मिक्सरला वाटून घेतलं, एकदम बारीक याची पेस्ट वाटून घेतली। इथे हे चटणीचं सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता ह्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी चवीनुसार साखर टाकलेली आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आणि मीठ मी अगोदर टाकलेलंच आहे वाटते वेळेस। आता इथे मी फोडणी करून घेतलेली आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली, थोडासा हिंग टाकला, थोडासा कढीपत्ता टाकला आणि ह्याची छान अशी ही फोडणी मी आता ह्या चटणीवरती ओतणार आहे, म्हणजे ह्या चटणीला छान अशी चव येते। ही टाकलेली फोडणी आता मी मिक्स करून घेते। इथे छान अशी ही खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता ह्या चटणीमध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते, मी अगोदर सुद्धा वाटते वेळेस कोथिंबीर टाकलेली आहे। इथे मी आता घावनाचं पीठ भिजवून घेते, एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे सर्व मिक्स करून घेतलं। नंतर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, 1 ग्लास थंड पाणी अगोदर मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। 1 ग्लास पाणी घालून मी छान असं हे मिक्स करून घेतलं, याच्या सर्व गुठळ्या अशा फुटल्या गेल्या। नंतर मी परत 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घातलं, असं मी पाणी घालत घालत हे छान असं एक पातळ असं बॅटर बनवून घेतलं, जसं घावणला लागतं तसं मी याचं पातळ असं बॅटर बनवून घेतलं। नंतर हे घावनाचं पीठ मी हातानेच मिक्स करून घेतलं, कारण ह्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या राहिलेल्या असतात, त्या सर्व मी हाताने अशा फोडून घेतल्या आणि छान असं बॅटर याचं बनवून तयार झालं। आता इथे तुम्हाला मी एक टिप सांगणार आहे, हे आंबोळीचं पीठ किंवा घावनाचं पीठ जेव्हा आपण भिजवतो तेव्हा याच्यामध्ये तेल घालायचं, म्हणजे आंबोळी आपली तव्यामध्ये चिपकत नाही किंवा खाली अशी चिकटली जात नाही, छान अशी अलगद निघते। म्हणून इथे तुम्ही 1 ते 2 चमचे तेल घालायचं। आता इथे छान असं हे भिजून पीठ तयार झालेलं आहे। मी आंबोळी बनवण्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे, इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यावरती अगोदर थोडंसं तेल घालते, म्हणजे सर्वत्र असं तेल पुसून घेते आणि गॅसची फ्लेम इथे फुलच करायची, फुल फ्लेमवरती अगोदर तवा तापवून घ्यायचा, चांगला असा कडक तापवून घ्यायचा। नंतर इथे हे पीठ असं छान असं मिक्स करून घ्यायचं खाली, कारण हे पीठ भिजवून ठेवल्यानंतर त्याचं पाणी वरती राहतं आणि पीठ खाली राहतं, म्हणून जेव्हा जेव्हा आपण घावन घालतो तेव्हा हे पीठ मिक्स करून घ्यायचं। नंतर इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि छान असं याचं घावन मी या तव्यामध्ये असं सोडलेलं आहे, सर्वत्र असं तवा भरून सोडलेलं आहे। याचं पातळ असं घावन मी पसरवून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळाने मी वरतून सुद्धा थोडंसं तेल लावते, कारण अगोदर सुद्धा पिठात घातलेलं आहे, त्यामुळे जास्त तेल लावण्याची गरज नाही आहे। हे जे तव्यामध्ये घातलेलं घावन आहे हे 2 ते 3 मिनिटे फुल फ्लेमवरती शिजू द्यायचं। 2 ते 3 मिनिटांनी छान असं याच्या कडा सुटलेल्या असतात। आता इथे 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत, छान असं हे खालून शिजलेलं आहे। आता मी पलटून घेते, हे छान असं हे पलटलं जातं, एकदम छान इथे घावन शिजलेलं आहे, बिलकुलसुद्धा चिपकलेलं नाही आहे। आता हे घावन पलटल्यानंतर मी दुसरी बाजूसुद्धा फुल फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटे भाजून घेणार आहे। जास्तीत जास्त ही आंबोळी बनवण्यासाठी 3 मिनिटे लागतात आणि छान अशी ही आंबोळी बनवून तयार होते। इथे आता दोन्ही साईडला आंबोळी छान अशी ही भाजलेली आहे। आता मी बाहेर काढून घेते, तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेली आहे। याला जाळीसुद्धा एकदम छान बनलेली आहे।
आता मी हे घावन काढून घेतलेलं आहे। इथे छान असे हे तांदळाचे घावन बनवून तयार झालेले आहे। आता सेम प्रोसेसने मी असे सर्व घावनं बनवून घेते, पण प्रत्येक वेळेस घावन करते वेळेस पीठ तुम्ही खालून हलवून घ्या, कारण वरती पाणी राहतं आणि खाली पीठ राहतं, त्यामुळं कधीही तुम्ही घावन बनवते वेळेस पीठ हे हलवून घ्या। तुम्ही ह्या आंबोळ्या केलेल्या पाहिल्याच असाल। ह्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत रेशनच्या तांदळापासून आणि खूप छान बनलेल्या आहेत। तुम्ही पटणीपासून सुद्धा बनवल्या तर त्या सुद्धा सेम अशाच बनतात, एकदम पांढऱ्या शुभ्र। तुम्ही इथे ह्याच प्रकारे ज्वारीच्या पिठाच्या सुद्धा बनवू शकता, नाचणीच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता, गव्हाच्या पिठाच्या सुद्धा बनवू शकता, किंवा मिक्स पिठा असतात त्या मिक्स पिठाच्या सुद्धा बनवू शकता। पण तवा हा नॉनस्टिकचा घ्या आणि पीठ भिजवते वेळेस त्या पिठामध्ये थोडंसं तेल घाला, म्हणजे आंबोळ्या छान अशा पलटल्या जातात, बिलकुल सुद्धा चिकटल्या जाणार नाही। अशा प्रकारे इथे मी सर्व आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या एकदम छान बनलेल्या आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि एकदम मलमलीत सुद्धा झालेल्या आहेत। आता इथे तुम्ही एक घावन पाहू शकता, याला खूप छान जाळी बनलेली आहे आणि हे एकदम सॉफ्ट झालेलं आहे। इथे ही आंबोळी हातामध्ये दाबल्यानंतर किती सॉफ्ट वाटते, पण ती बिलकुल सुद्धा तुटली जात नाही, अगदी आहे तशीच राहते। इथे छान अशा ह्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मी सोबत खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे। तुम्ही जर कुठे प्रवासात जात असाल तर अशा आंबोळ्या आणि सोबत बटाट्याची भाजी घ्या, म्हणजे छान जेवण घरचं होतं। किंवा तुम्ही अशा आंबोळ्या लहान मुलांना टिफिनला सुद्धा बनवून दिल्या तर मुलं किती आवडीने टिफिन खातील। मग कशी वाटली तुम्हाला आंबोळीची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।